राज्याचा आर्थिक अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे। राज्याची अर्थव्यवस्था 7.6% वाढण्याचा अंदाज यातून वर्तवण्यात आलाय। दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या क्रमांकावर असल्याचं या अहवालातून सांगण्यात आले। पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी हा अहवाल मांडला। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल मांडल्यानंतर या सगळ्या बाबतीत चर्चा अपेक्षित आहे। दरम्यान राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नेमका काय सांगतो आहे आपण जाणून घेऊया। राज्याचा विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज यातून वर्तवण्यात आलाय। देशाच्या जीडीपीत राज्याचा सर्वाधिक 13.9% वाटा असल्याचा हा अहवाल सांगतो। राज्याच्या कृषी क्षेत्रात 1.9% वाढ अपेक्षित असल्याचं देखील या आर्थिक पाहणी अहवालातून सांगण्यात आले। तर उद्योग क्षेत्रात 7.6%, सेवा क्षेत्रात 8.8% वाढ अपेक्षित असल्याचा हा अहवाल सांगतो। तर स्थूल उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक 63.8% राहणार असा देखील अहवाल सांगतोय। तर चालू आर्थिक वर्षात उत्पन्न हे 10.9% वाढणार आहे। तर 2023-24चं उत्पन्न हे 40.44 लाख कोटीच्या घरात असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे। तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या नंबरवर आहे। तर राज्याचं दरडोई उत्पन्न 9.99% याच्यामध्ये वाढ आहे। तर कृषी क्षेत्रासाठी 1750 कोटींची भरपाई दिल्याचं देखील या अहवालातून समजतंय। अशा पद्धतीने हा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।